शहरातील ओढे नाले सफाईचा पोलखोल, महापालिका प्रशासनाचे वराती मागून घोडे, संपत बारस्कर यांची टीका. महानगरपालिकेचं नियोजन शून्य, कारभारामुळे नगरकर विविध समस्यांना सामोरे जात आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ओढे नाल्यांची सफाई होणं गरजेचं होतं, मात्र कुठलेही नियोजन न करता पावसाळा सुरू झाला आणि त्यानंतर महापालिकेनं सफाईचं काम हाती घेतलं. याचा अर्थ वराती मागून घोडे पाहायला मिळत आहेत. वारुळाचा मारुती रस्त्यावरील पुलाजवळ कुठलीही साफसफाई न झाल्यामुळे सीना नदीला आलेल्या पुराचे पाणी अडलं गेलं. त्यामुळे परिसरामध्ये सर्वदूर पाणी पसरलं गेलं. तसेच पुलाचे दरवाजे, चिखल, झाडे झुडपे यांच्यामुळे बंद झाले असल्याने पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक देखील बंद झाली. काही नागरिक या पाण्यातून आपला जीव मुठीत धरून प्रवास करतायत. या ठिकाणी एखादी दुर्दैवी घटना घडल्याची वाट महापालिका पाहत होती का? महापालिकेनं केलेल्या नालेसफाईचा दावा फोल ठरलाय. ओढ्या नाल्यांवर बांधकाम करण्याची परवानगी महापालिका देत असून त्यांचा अजब कारभार सुरूच आहे. महापालिकेच्या नालेसफाई कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केली आहे. सीना नदी वारुळाचा मारुती रस्त्यावरील पूल परिसरातील आलेल्या पुराची आणि नालेसफाईची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर समवेत माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, दीपक खेडकर, जॉय लोखंडे, राहुल कातोरे, गिरीश जगताप आदी उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही आमदार संग्राम भाईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पाणीसाठी आलोले आणि आपण पाहतो की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्येच अवकाळी पाऊस आला नाही आणि पावसाचं प्रमाण मोठं असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी पाणी हे लोकांच्या घरात, त्याच्यानंतर समजा सगळे रस्ते पूल पाण्यावर खाली गेल्यानंतर सगळे रस्ते बंद होताना आपल्याला दिसते. पण या ज्या काही घटना आहेत याच्यामध्ये आपल्याला प्रशासनाच्या चुकीमुळं सामोरं जावं लागतं असं माझं मत आहे. जरी पाऊस जादा असला तरी आपण पाहतो की जर हे ओढे नाले सफाई ही जर वेळेतच झाली असती तर ते वेळेत झाली असती ती कदाचित लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं नसतं किंवा लोकांना पाण्यापासून कुठल्याही प्रकारची हानी झाली नसती. जसं म्हणलं जातं की आपण वरात झाल्यानंतर घोडे आलेत, तसं पाऊस आल्यानंतर जी नाले सफाईचं काम चालू दिसतंय. तर मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो की हे आपले तर कारभार चुकीचा आहे, आम्ही कायम सांगत होते, पण इतकं बी तुम्ही चुकीचं वागू नका की जेणेकरून आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागेल. कारण की आपण पाहतो हे प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आणि आज ओढे नालेच जर आपण साफ केले नाहीत आणि एक ते ओढे नाले साफ करायचं सोडून द्या, हे वड्या नाल्यावर लोकांना कंस्ट्रक्शन बिल्डिंग बांधण्याच्या परवानगी देतात आणि त्याच्यामुळे हे लोकांच्या सगळीकडे आपण पाहतो की घरात पाणी चाललंय. मी या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करतो आणि तातडीने जर याच्यात काही उपाययोजना नाही झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही आयुक्तांच्या दालनात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं मी सांगतो. आणि या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की कशा प्रकारे ओढे नाले साफ नाही झालेत याचं सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत गेले पाहिजे, जेणेकरून नागरिकांना सुद्धा याचं लक्षात आलं पाहिजे की कुठल्या प्रकारचं हे प्रशासन काम करतं. आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सीना नदी पात्र जे वारुळाचं मारुती परिसरात आज आम्ही सर्वजण आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली व आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही सर्वजण भागानगरे साहेब असतील व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या सभेत आज इथं पाहणी केली. आज गेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा संपूर्ण अहिल्यानगरमध्ये असेल जिल्ह्यात हा अतिवृष्टीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु महानगरपालिका गेले 10 वर्ष झाले आम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेत काम करतोय तर दरवेळेस पावसाळा आल्यानंतर जी धावपळ करणं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी, परंतु महानगरपालिकेचे जो काही बेजबाबदारपणा आहे याचं नुकसान हे सर्वसामान्य नागरिकांना भोगावं लागतंय. आणि याबाबत आम्ही वारंवार महानगरपालिकेला जाब विचारण्यात आलेला होता. परंतु काय असतं, जसं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं तर वरती मागून घोडे येतात, तशी यांची परिस्थिती. आज आम्ही इथं आलो, जवळपास 2 तास झाले ही सर्व कामाची पाहणी करतोय, परंतु एक महानगरपालिकेचा जबाबदार अधिकारी नाही. आणि आता इथं नागरिकांनी आम्हाला सांगितलं की या पुलावरून पाणी वाहत होतं. आज जर इथं मागे परिस्थिती बघितली, हेच जर पाणी जर थोडी अतिवृष्टी झाली, आपल्याला शासनाकडून निर्देश येतात का तुमच्या शहरामध्ये अतिवृष्टी होण्याचे संकेत आहे, परंतु आपली महानगरपालिका इतकी गेंडाचे कातड्याचे झालेले आहेत सर्व अधिकारी, यांना कुठल्याही सरकारचा आदेश कळत नाही, संकेत कळत नाही. परंतु काही असू,
पण आम्ही संग्राम यांच्या नेतृत्वाखाली हे जे काय कोणी किती रगेल लोक असतील महानगरपालिकेचे त्यांना सरळ करायचं काम हे आम्ही सर्वजण नगरसेवक मिळून संग्राम यांच्या नेतृत्वात काम करू. आणि ही जर नाली सफाई लवकरात लवकर पूर्ण झाली नाही आणि उद्या जर काही शहरामध्ये विपरीत परिणाम घडला ना सर्वसामान्यांना जर याचं सामोरं जायची वेळ आली तर महानगरपालिकेकडून वसुली करून द्यायचं काम आम्ही करून घेऊ आणि यांच्या मागे लागून आम्ही सर्व करून द्यायची जबाबदारी आम्ही सर्वजण घेऊ. कारण या सर्व गोष्टीला जबाबदार ही संपूर्ण महानगरपालिका व प्रशासन आहे आणि याचा जबाब आम्ही आता येत्या उद्या महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनात जाऊन आम्ही आयुक्तांना जाब याच्या बाबत विचारणार आहे.